नमस्कार. आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल पुरणाचे कानोले किंवा दिंडे. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यासाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ निवडून 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये डाळ टाकायची, थोडीशी हळद टाकायची आणि कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्यानंतर कानोल्यासाठीचं लागणारं पीठ तयार करून घ्यायचं. त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं. घट्टसर असं छान पीठ मळून घ्यायचं, जास्तही सैल मळायचं नाही. त्यानंतर डाळ किती छान शिजलेली आहे बघा 3 शिट्ट्यांमध्ये. त्यामधलं येळवणी बाजूला काढून त्यामध्ये 1 वाटी डाळीसाठी 1 वाटी साखर, थोडीशी विलायची पावडर टाकायची. छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला घट्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचं. तर हे बघू शकता, असं घट्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचं. त्यानंतर पुरणाच्या चाळणीमधून याला बारीक करून घ्यायचं. त्यानंतर पीठ आपलं छान 15-20 मिनिट भिजल्यानंतर छोटे छोटे याचे गोळे करून घ्यायचे. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता किंवा तुम्ही एक पोळी मोठी लाटून गोल गोल कट करून त्याच्याही करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये पुरण टाकायचं. तुम्ही याच्याऐवजी पुरणाच्या ऐवजी तुम्ही मोदकाला जे सारण बनवतात तेही बनवू शकता. त्यानंतर असं करंजीसारखं याला बंद करून घ्यायचं आणि आपले कानोले तयार आहेत. तर याला तुम्ही उकडवू शकता किंवा तळूही शकता. तर मी सर्व कानोले असेच तयार करून घेते. त्यानंतर वाफवण्यासाठी चाळणीला खाली तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये हळदीचं किंवा केळीचं पानही ठेवू शकता. तर सर्व कानोले याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आणि कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. त्याच्यावरती हे कानोल्याची चाळणी ठेवायची आणि वरी झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट छानपैकी याला मीडियम फ्लेमवर वाफवून घ्यायचं. तर बघू शकता आपले मऊ किती छान वाफेवर शिजलेले किंवा वाफवलेले कानोले तयार आहेत. यावरती वरून तुपाची धार सोडायची आणि हे मस्त कानोले नागपंचमीच्या सणाला केले जातात. तर तुमच्या इकडे काय केले जातं नागपंचमी स्पेशल गोड पदार्थ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.